नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम आगळीवेगळी अशी घरगुती साहित्यामध्येच पण चवीला म्हणाल तर गुलाबजामुनला सुद्धा मागे टाकणारी मिठाई बनवलेली आहे. आणि ही मिठाई तुम्ही फक्त 20 ते 25 मिनटामध्ये बनवू शकता. बनवायला अगदी सोपी आहे, सर्वांना आवडणारी आहे. आणि जेव्हा तुम्ही चहाच्या वेळी बिस्किट्स वगैरे बाहेरचे आणून खाताना तर त्यावेळेला अशी घरच्या साहित्यामध्ये बनवलेली मिठाई असेल तर आरोग्यासाठी सुद्धा आपल्या चांगलीच आहे. त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आपण एकाच पिठामध्ये 2 प्रकारची मिठाई बनवलेली आहे. तर ही पहा, मी ही फक्त शालो फ्राय केलेली आहे 2 चमचे तेलामध्ये. तुम्हाला जर जास्त तेलकट पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. आणि मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं तेलकट असेल तरी हरकत नाही. आपण जी सुरुवातीला दाखवलेली आहे गोल बालुशाहीच्या आकाराची, तर ती तळलेली आहे तेलामध्ये. आणि ही जी आहे ती फक्त 2 चमचे तेलामध्ये आपण शालो फ्राय केलेली आहे. तुम्ही दोन्ही प्रकारची ट्राय करू शकता. आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा. आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मगच तुमचा रिप्लाय द्या की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. तर हे पहा, आपण ही शालो फ्राय केलेली जी आहे ती फक्त 2 चमचे तेलामध्ये आपण ही शालो फ्राय केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर तेलकट पदार्थ खायला अवॉइड करत असाल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला जर लहान मुलांसाठी बनवायचे असेल स्पेशली तर तुम्ही तेलामध्ये तळूही शकता. तर ही जास्त मला आवडली कारण हिच्यामध्ये तेलाचा कमी वापर पण क्रिस्पी जास्त ही झाली होती. तर ही पहा आपली तयार झालेल्यानंतर ही गोल अशा प्रकारची दिसत आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या. आणि इतकी क्रंची झाली होती ना की विश्वाससुद्धा बसणार नाही. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी रवा. तर हा रवा माझा आहे तो थोडासा मोठा आहे, त्यामुळे मी अगोदर मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतला. आणि तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो नंतर आपण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. नंतर 1 वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. आणि 5-6 आपण विलायची सोलून टाकलेली आहे. तर हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहेत. ह्याचा आपण पीठ केलेलं आहे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाव वाटी तेल. 1 वाटी रवा जर असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला पाव वाटी तेल घालायचे. हे प्रमाण जे आहे ना एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. तुम्ही याच प्रमाणानुसार ही मिठाई बनवा, तुमची अजिबात मिठाई बिघडणार नाही. आणि आता आपण हे तेल ह्या पिठामध्ये घालून व्यवस्थित चोळून घेणार आहेत. तर हे पहा, या पद्धतीने ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालत राहायचे आणि व्यवस्थित त्या हातावर चोळून ह्या पिठाला याच्या एकदम कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे आपल्याला, असं हे चोळून घ्यायचे. चांगलं 6 ते 7 मिनिटांपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. हे पहा, या पद्धतीनं खूप सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. आणि खरंच तुम्ही जर घरी असं बनवून ठेवलं ना तर मुलांना बाहेरची खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. तुमचे मुलं जर बाहेरची कुकीज बिस्किट्स जास्त खायला मागत असतील तर त्यावेळेला तुम्ही असं जर घरात पदार्थ बनवून ठेवला ना तर तो मुलांना नक्की आवडणार आहे. आणि खरंच माझ्या तर मुलांना खूप आवडली ही रेसिपी. आता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना काही ना काहीतरी खायला लागतंच. तर अशा वेळी मुलं घरी आल्यानंतर तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता. किंवा सायंकाळच्या चहाच्या वेळीसुद्धा हे मुलांना बिस्किटाऐवजी खायला देऊ शकता. तर आता आपलं हे तेल जे आहे ना व्यवस्थित या पिठाला चोळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पिठाचा असा मुटका तयार झाला पाहिजे जेव्हा आपण असं दाबून पाहतो ना हे पीठ. सोडा घालताना तुम्हाला हा पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि चिमूटभर मीठ घालायचे. तर आता आपण सोडा आणि मीठ घातल्यानंतर पण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे आपलं साय सहित घेतलेलं आहे. आपण साय बाजूला काढलेलं नाही कारण साय घातल्यामुळे जे आहे ना ही मिठाई जास्त चविष्ट लागते, कारण आपण याच्यामध्ये दूध पावडरचा वापर केलेला नाही. तर हे पहा, आपण आता दूध थोडंसं घालत हे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे दूध घातलं ना तेव्हा हे मिश्रण जे आहे ते आपल्याला जास्त पातळ वाटतं. पण जेव्हा हा रवा जो आहे ना दूध ऑब्झर्व करेल ना मग दुधाचं प्रमाण थोडंसं कमी होतं. आणि आपला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये आणखीन घातलेला नाही आहे, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळच वाटणार आहे. तर हे पहा, दूध घातल्यानंतर आपल्याला ह्याला थोडंसं आता फेटून घ्यायचे. दूध घातल्यानंतर आपल्याला 4-5 मिनटे हे मिश्रण आपल्याला असंच फेटत राहायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत
सुरुवातीला आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स झाला की आपण नंतर अर्धी वाटी मैदा परत आणखी मिक्स करणार आहोत, कारण ह्या पिठाच्या टेक्स्चरनुसार आपल्याला मैद्याचं प्रमाण घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी लागतोच आहे. मला 1.5 वाटी लागलेला आहे, तुम्हाला 1.25 वाटी किंवा 1.5 वाटीसुद्धा लागू शकतं. तर आता आपण 1 वाटी घातल्यानंतर हे पीठ थोडंसं पातळ दिसत आहे. आपण नंतर वरतून आणखी अर्धी वाटी मैदा घातलेला आहे. तर आपलं पीठ हे व्यवस्थित टेक्स्चर बनते या प्रमाणामध्ये. तुम्हीसुद्धा एवढं साहित्य आणि प्रमाण घेतलं ना साहित्याचं, तर एकदम परफेक्ट पीठ तयार होतं आपलं हे. तर हे पहा, आपण थोडंसं मैदा घालून हे परत व्यवस्थित मळून घेतलेलं आहे या पद्धतीनं. आपण ह्या पिठामध्ये ना दूध पावडर घातलेली आहे ना खावा घातलेला आहे, तरीसुद्धा ह्या पिठाचं टेक्स्चर आहे ना अगदी आपण जसं गुलाबजामुनचं पीठ मळतो ना त्या पद्धतीनं सॉफ्ट आणि एकदम स्मूदी टेक्स्चर वाटत आहे. तर हे पाहता आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आपण आता ह्याला असंच रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनटं ठेवून दिलं होतं. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून तयार घेणार आहोत पेढ्याच्या आकाराचे, आणि थोडंसं त्याला वरतून आपण थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याची जाडी जी आहे ना थोडीशी पातळ व्हावी. हे आपले आता गोळे तयार करून झालेले आहेत. तर हे पहा, पूर्ण तळल्यानंतर आपली कुकीज जे आहे ते अशा पद्धतीने बनलेलं आहे, एकदम आतपर्यंत तळून झालेले आहे. तर आता आपल्याला तेल आपण तापून घेतलेलं आहे. तेल जास्त कडकडीत नाही पाहिजे, कारण आपण याच्यामध्ये सोडा घातलेला आहे आणि तेल जर कडक असेल तर हे तेलात सोडल्या विरघळण्याची शक्यता असते. म्हणून तेलाचं म्हणजे तापमान आहे ते मीडियम पाहिजे. आणि ह्या कुकीज आपण आता तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. तर तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. ह्या कुकीजची जी जाडी आहे ना थोडीशी जास्त आहे, त्यामुळे आपल्याला ते आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. म्हणून आपण याला एकदम लो गॅसवरच तळलेलं आहे, कारण ते करपायलाही नको आणि आतपर्यंत क्रिस्पीपणा आला पाहिजे. म्हणून आपण याला तळण्यासाठी खूप 10 मिनिटं जवळपास लागलेले आहेत मला एक बॅच तळून घेण्यासाठी. तर हे पहा, आणि तळायला आपण ह्याला झाऱ्याचा वापर न करता मी हे फक्त चमच्यानं पलटून घेतलेलं आहे, कारण ते इतकं क्रिस्पी झालं होतं ना की झाऱ्यानं जर पलटलं असतं तर ते फुटण्याची शक्यता वाटते. म्हणून त्याला आपण हे चमच्यानं पलटून घेतलेलं आहे. कलर बघा किती सुंदर आला आहे आणि त्याला एकदम मस्त असे क्रॅक्स पडलेले आहेत, म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस तुम्हाला जाणवतच असेल व्हिडिओमध्ये पाहता क्षणी किती क्रिस्पी झालेले आहेत हे कुकीज. तर तुम्हीसुद्धा मुलांसाठी नक्की एकदा ट्राय करा आणि तुमचे कसे बनले कुकीज ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे आपण अर्धे जे आहेत ते असे तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते आपण व्यवस्थित त्याची जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे आणि नंतर त्याचे स्क्वेअरमध्ये कट करून ते शालो फ्राय केलेले आहेत. तर ते मी पोळी लाटलेली आणि कट केलेलं व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही. तुम्हाला जर हवा असेल तर त्याचा मी नेक्स्ट व्हिडिओनंतर पूर्ण व्हिडिओ बनवेल त्या पद्धतीने बनवण्याचे. आणि हे आता आपले तळून झालेले आहेत. तर तुम्हाला कलर पहा किती सुंदर दिसत आहे. चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे आपण आता दुसरी बॅच तळून घेतलेली आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मुलांना आवडणाऱ्या ह्या कुकीज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. कशा झाल्या ते मला सांगायला विसरू नका. तर हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम गोल्डन कलर आणि किती सुंदर दिसत आहेत ना. तर भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.